नमस्कार मित्रांनो, आपले परत एकदा मनापासून स्वागत करतो मी या नवीन व्लॉगवर. तर या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत मध्य प्रदेशमधील एक फेमस टुरिस्ट स्पॉट म्हणजेच ओंकारेश्वर. तर चला आता आपण जाऊया. इंदोरहून आम्ही दुपारी 1 वाजता निघालोत आणि आत्ता आम्ही पोहोचलो आहोत ओंकारेश्वरमध्ये. आणि ओंकारेश्वरमध्ये आत्ता झाले आहेत सायंकाळचे 4 आणि आम्ही अडकलो आहोत ट्रॅफिकमध्ये. ओंकारेश्वरमध्ये आम्ही स्टे करणार आहोत हॉटेल मनोहरमध्ये. ओंकारेश्वर हे भगवान शिवच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि हे ठिकाण नर्मदा नदीमधील एका बेटावर स्थित आहे आणि हे पवित्र ठिकाण पुण्यापासून फक्त 600 किलोमीटर लांब आहे. ओंकारेश्वर मंदिराकडे जात असताना आपल्याला खूप सारे दुकाने पाहायला मिळतात. ओंकारेश्वर मंदिर खांडवा जिल्ह्यातील ज्या बेटावर स्थित आहे त्या बेटाला मानधता किंवा शिवपुरी नावाने ओळखले जाते. प्रत्यक्ष ब्रह्मदेव व श्री विष्णू यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीचे 3 भागात विभाजन झालेले आहे. ब्रह्मपुरी, विष्णुपुरी, रुद्रपुरी या नावाने प्रसिद्ध आहेत. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे बेटावर स्थित असल्यामुळे आपल्याला तेथे दर्शन घेण्यासाठी बोटीतून जावे लागते. नाहीतर आपण या ब्रिजवरून प्रवास करून सुद्धा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ शकतो. मानधता राजाची कठोर तपश्चर्या पाहता शिवशंकरांनी त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्या वरदानामध्ये भगवान शिवशंकरास त्यांनी स्वतः या बेटावर आपले कायमस्वरूपी वास्तव्य करावे अशी इच्छा प्रकट केली. म्हणून या बेटाचे नाव राजाच्या नावावर ठेवण्यात आले होते. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी आहे. मंदिराचे इतिहास अत्यंत प्राचीन असून या मंदिराची रचना अत्यंत सुंदर व मजबूत आहे. पुराणातील माहितीनुसार या परिसरात अनेक महान ऋषी मुनींनी तपश्चर्या केली आहे. तसेच अनेक देवदेवतांनी आपले वास्तव्य या ठिकाणी केल्याचे इतिहास आहे. ओंकारेश्वरचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होती. मंदिराची रचना अत्यंत भक्कम असून हे मंदिर 3 मजली बांधण्यात आलेले आहे. या मंदिराचे सभामंडप प्रचंड मोठे असून परिसर देखील मोठा आहे. मंदिराच्या भिंतीवर नक्षीदार काम केलेले असून अनेक चित्रे देखील कोरण्यात आलेली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात सुंदर असे शिवलिंग असून त्याची रचना अंडाकृती आहे. हे शिवलिंग खडकाच्या स्वरूपात आहे. या शिवलिंगाची नियमित रूपात पंचामृताने स्नान घालून महापूजा केली जाते. आणि हे आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग.
ओंकारेश्वरचे दर्शन घेऊन आम्ही आमच्या रूमवर परतलो. पहाटे लवकर उठून आम्ही निघालोत ममलेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी. ममलेश्वर ज्योतिर्लिंग हे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचाच एक भाग आहे असे मानले जाते. हे दोन्ही ज्योतिर्लिंगे नर्मदा नदीच्या काठावर मध्य प्रदेशात स्थित आहेत. ममलेश्वर हे ओंकारेश्वर मंदिराच्या दक्षिणेकडील काठावर आहे, तर ओंकारेश्वर मंदिर ओंकार पर्वतावर आहे. हे आहे ममलेश्वर ज्योतिर्लिंग. विंध्य पर्वतरांगाने एका दिवशी शिव महादेवाचे दर्शन घेतले होते आणि त्यावर प्रसन्न होऊन शिव महादेव येथेच 2 ज्योतिर्लिंगात प्रकट झाले. एक आहे ओंकारेश्वर आणि दुसरे आहे ममलेश्वर. ममलेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन आम्ही पोहोचलो नदी किनारी आणि बोटीमध्ये बसून आम्ही करणार होतो नर्मदा नदीची भ्रमंती. आणि जर तुम्हाला सुद्धा या नदीमध्ये बोटिंग करायची असेल तर पर हेड 150 रुपये चार्जेस आहेत. ओंकारेश्वरचा डोंगर नर्मदा नदीकाठी असून त्याचा आकारच ओम सारखा आहे. नर्मदा भारतातील पवित्र समजली जाणारी नदी आहे. ओंकारेश्वर येथे एकूण 68 तीर्थ आहेत. याशिवाय 2 ज्योती स्वरूप लिंगसहित 108 प्रभावशाली शिवलिंग आहेत. मध्य प्रदेशात प्रसिद्ध 12 ज्योतिर्लिंगांपैकी 2 ज्योतिर्लिंग आहेत. एक महाकाल नावाचे उज्जैनमध्ये व दुसरे अमलेश्वर नावाचे ओंकारेश्वर येथे आहे. शिवपुराणानुसार एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात सृष्टीच्या श्रेष्ठतेबद्दल वाद झाला. त्यांची परीक्षा घेण्यासाठी शिवाने तिन्ही लोकांमध्ये प्रकाशाचा एक अंतहीन स्तंभ ज्योतिर्लिंग म्हणून छेद दिला. विष्णू आणि ब्रह्मा यांनी दोन्ही दिशांनी प्रकाशाच्या शेवट शोधण्याचा अनुक्रमे खाली आणि वर त्यांचे मार्ग विभागले. ब्रह्माने खोटे बोलले की त्याने शेवट शोधला आहे, तर विष्णूने आपला पराजय मान्य केला. शिव प्रकाशाच्या दुसऱ्या स्तंभाच्या रूपात प्रकट झाले आणि ब्रह्माला श्राप दिला की त्याला समारंभामध्ये स्थान राहणार नाही, तर विष्णूची अनंत काळापर्यंत पूजा केली जाईल. ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रे अशी ठिकाणी मानली जातात जिथे शिव प्रकाशाच्या अग्निमय स्तंभाच्या रूपात प्रकट झाले आहे. आणि हे आहे नर्मदा आणि कावेरी नदीचे संगम स्थान.